नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला प्रिया मधुभाऊंच्या रूमची झडती घेते आणि तिनेच लपवलेले दागिने सापडतात। ती मुद्दाम सगळ्यांसमोर कांगावा करते की मधुभाऊंनीच तिच्या कपाटातून तो हार चोरला। सायली आणि अर्जुन तिला ओरडतात की ज्या माणसाने तुला लहानाचं मोठं केलं त्यांच्यावर तू असे आळ कसं काय घेऊ शकतेस। तेव्हा प्रिया सगळ्यांसमोर बोलते की जरी मधुभाऊंनी मला मोठं केलं असलं तरीही त्यांच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला पटत नाहीत। प्रियाच्या नादी लागून अश्विन, कल्पना आणि पूर्णा आजी सुद्धा मधुभाऊंना नको नको ते बोलत असतात। सायली आणि अर्जुनला ते सहन होत नाही। अश्विन तर मधुभाऊंना चोर म्हणतो। जो माणूस आधी खून करू शकतो त्याला चोरी करणं कितीसं अवघड आहे, त्यामुळे हे मधुभाऊंनीच केलं असणार असं अश्विनचं ठाम म्हणणं असतं। पण यावेळी चक्क प्रताप मधुभाऊंची बाजू घेतात। ते म्हणतात की मला वाटत नाही मधुभाऊंनी चोरी केली असेल, त्यांना चोरी करून काय मिळणार। तेव्हा प्रिया सगळ्यांना सांगते की जेव्हा आम्ही देवदर्शनाला जात होतो तेव्हा मी मध्येच रूममध्ये गेलेली, तेव्हा मी पाहिलेलं की मधुभाऊ माझ्या खोलीमध्ये काहीतरी शोधत आहेत। त्यावेळी त्यांनी तो हार लंपास केला असणार। सायली आणि अर्जुनला हे माहीत नसतं की मधुभाऊ पुन्हा प्रियाची खोली तपासायला गेलेले। मधुभाऊ सगळ्यांसमोर आपली चूक कबूल करतात। तेव्हा अश्विनला आणखी बोलायचा चान्स मिळतो, पण तरीही सायली छातीठोकपणे बोलते की कितीही झालं तरी मधुभाऊ वर पूर्ण विश्वास आहे। तुझ्याकडे तो पुरावा आहे आणि माझ्याकडे मधुभाऊंना इनोसंट प्रूफ करायला काय पुरावा नाही। त्यानंतर अर्जुन सगळ्यांना भूतकाळातल्या एका घटनेची आठवण करून देतो जेव्हा पूर्णा आजीचा हार अस्मिता आणि तन्वीने चोरलेला असतो आणि त्याचा आळ सायलीवर घेतलेला। त्यानंतर सर्व प्रकार समोर आलेला। अर्जुन बोलतो की सेम घटना आता सुद्धा घडली आहे, फक्त फरक एवढाच आहे की तेव्हा अस्मिता ताई सोबत होती, आता प्रिया इथे एकटीच आहे। कशावरून प्रियाने हे सगळं केलं नसेल। तेव्हा सगळ्यांची बोबडी वळते। फक्त प्रताप म्हणतो की असंच झालं असेल। यावर अर्जुन सगळ्यांना सांगतो की ती घटना सगळ्यांनाच आठवते आहे, पण इथे कोणी तोंड उघडायला तयार नाही कारण त्यांच्या लाडक्या प्रियाचा प्रश्न आहे। पण मी मधुभाऊंना इनोसंट सिद्ध करणार आणि एवढंच असेल तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो। पोलीस स्वतः येऊन तपास करतील। पोलिसांचं नाव ऐकताच प्रिया घाबरते। अश्विनला वाटत असतं की त्याची बायको निर्दोष आहे, त्यामुळे तो बिनधास्त बोलतो की हो आपण पोलिसांनाच बोलूया, जो काही सोक्षमोक्ष व्हायचा तो होऊन जाऊ दे। पण प्रिया त्याला अडवते आणि बोलते की पोलिसांना नको, सुभेदारांच्या घरातल्या गोष्टी अशा पोलिसांपर्यंत जायला नको, अशी पळवाट ती काढते। पण तेव्हाच अर्जुनला समजतं की हे सगळं प्रियानेच केलेलं आहे, पण त्याला आश्रमात जायचं असतं त्यामुळे तो काहीही बोलत नाही। मधुभाऊंना कल्पना आणि पूर्णा आजीचं विनाकारण ऐकून घ्यावं लागतं। मधुभाऊ घर सोडून जाण्याचं बोलतात, पण प्रताप बोलतो की मधुभाऊ कुठेही जाणार नाही, ते इकडेच आपल्या सोबत राहतील। प्रताप आपल्या बाजूने बोलतोय हे पाहून सायली आणि अर्जुनला बरं वाटतं, पण प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते। मधुभाऊ फार दुःखी झालेले असतात। आपल्यामुळे सायली आणि अर्जुनच्या संसारात सतत अडथळे येत आहेत, शिवाय खुनाचा ठपका सुद्धा आपल्या खांद्यावर आहे, त्यामुळे आपण इथून गेलेले बरं असं ते अर्जुन आणि सायलीला सांगतात। तेव्हा सायली त्यांना समजावते की तुमच्या बाहेर धोका आहे म्हणून आम्ही तुम्हाला इथे आणलं, तुमच्यापासून आम्हाला कधीच कोणताही त्रास होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही। अर्जुन सुद्धा त्यांना समजावून सुभेदारांच्या घरी राहण्यासाठी मनवत असतो।